अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय समोरील प्रत्येक व्यक्तीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करेल, तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करेल। बघा, ही एक वस्तू फक्त तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि 3 दिवसांत फक्त तुम्हाला या उपायाचा चमत्कार पाहायचा आहे। जी लोक तुमच्यापासून दूर गेली होती तीच लोक तुमच्या मागे मागे करतील। लोक भेटण्यासाठी तडपडतील, लोक बोलण्यासाठी तळमळतील, न बोलणारी लोक तुमच्या मागे मागे करायला लागतील। या एका वस्तूने तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात तुमच्यापासून दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपले पती वर्षानुवर्ष आपल्याशी नीट वागत नाहीत, बऱ्याच वेळा आपली सासू आपल्याशी नीट बोलत नाही, आपली मुलं आपलं ऐकत नाहीत। बऱ्याच वेळा आपण ज्या ठिकाणी कामासाठी जातो, नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, तर तिथली जी लोक आहेत ते आपल्याला भयंकर त्रास देतात, म्हणजे शत्रुपीडा असेल किंवा बॉसची बॉसगिरी असेल। ह्या सगळ्यातून मुक्तता मिळवण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकतात। ही एक वस्तू तुम्ही जर तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली ना, तर तुमच्या आयुष्यात तुमच्यापासून दुरावलेली, तुमच्यापासून लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती जी आहे ना, ती तुमच्या जवळ येऊ लागेल। जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलाल तेव्हा तुमच्या बोलण्याची छाप त्या व्यक्तीवर पडेल, ज्यामुळे समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचेल। अत्यंत प्रभावी उपाय आहे। ज्यांच्याही आयुष्यात असं काही घडलं असेल किंवा ज्यांनाही अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करायची आहे, लोकांना अट्रॅक्ट करायचं आहे, समाजात नाव मिळवायचं आहे, आयुष्यातून दूर गेलेल्या व्यक्तीला जवळ आणायचं आहे, तर त्या प्रत्येकाने हा उपाय शेवटपर्यंत व्यवस्थित बघा आणि या पद्धतीनेच ही रेमेडीज करा। उपाय करत असताना पॉझिटिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कुठलाही उपाय जो आहे तो पॉझिटिव्ह असल्याने किंवा तुमच्यात जितकी पॉझिटिव्हिटी असते तितक्या लवकर तो लाभ देतो। उपाय करत असताना डोक्यात निगेटिव्हिटी असेल आणि उपाय करता येईल तर तो उपाय लाभ देणार नाही। म्हणून पूर्ण मन जे आहे, संपूर्ण शरीर जे आहे ते पॉझिटिव्ह करा आणि त्यानंतर ही रेमेडीज किंवा हा उपाय करा। आता या उपायासाठी तुम्हाला कुठलाही शुक्रवार लागणार आहे, कुठलाही शुक्रवार, शुक्ल पक्षातील असेल तर उत्तम, किंवा मग कुठलाही घ्या। बघा, महिन्यातून 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष एक कृष्ण पक्ष। 15 दिवस असतात ते शुक्ल पक्षाचे आणि 15 दिवस असतात ते कृष्ण पक्षाचे। अमावस्या तिथीनंतर हा पक्ष बदलत असतो, तर शुक्ल पक्षातील शुक्रवार घ्या, नाही तर कुठलाही शुक्रवार घेतला तरीही चालेल। आता या उपायासाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला राऊंड मध्ये गोल असणारा, बघा गोल असणारा एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे। गोल राऊंड शेप मध्ये, ज्याच्या आतमध्ये आपण ज्याला म्हणतो होल असतो, अशी गोल असणारी दालचिनी घ्यायची आहे। आता माझ्या घरामध्ये मी जी दालचिनी आणलेली आहे मोस्टली ती गोलच आहे। कुठल्याही किराणा दुकानात जा, त्यांना सांगा दादा दालचिनी द्या, छोटे छोटे तुकडे असतात ते नाही घ्यायचे, राऊंडचा जो गोल शेप असतो त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा बडीशोप घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा एक कागद घ्यायचा आहे आणि सोबत तुम्हाला एक चिमूटभर हळद घ्यायची आहे। ठीक आहे। आता सगळ्यात पहिले तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता। पहाटे केला तर उत्तम आणि रात्री झोपण्याच्या आधी केला तरीही चांगला आहे, पण दिवसभरात तुम्ही कधीही केला तरी चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं, जो कागद घेतलेला आहे, कागद लाल रंगाचाच घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती ज्या व्यक्तीला तुम्हाला वश किंवा ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला त्या कागदावरती नाव लिहायचं आहे। आता माझ्याकडे समजा हा कागद आहे, मला ज्या व्यक्तीला अट्रॅक्ट करायचं आहे, समजा माझ्या पतीला अट्रॅक्ट करायचं आहे तर माझ्या पतीचं नाव आहे सागर, तर मी सागर लिहिणार। समजा तुम्ही हा उपाय तुमच्या मैत्रिणीसाठी करताय की मैत्रीण 1 वर्ष बोलत नाहीये, तुमच्या मैत्रिणीचं नाव असेल नीलम तर तुम्हाला तिथे लिहायचं आहे नीलम। हा उपाय तुम्ही जर तुमच्या बहिणीसाठी करताय तर तुमच्या बहिणीचं नाव लिहा। जे कुठलं नाव असेल ते तुम्हाला फक्त त्या कागदावरती एका शब्दात तुम्हाला लिहायचं आहे। ठीक आहे। त्यानंतर त्या कागदावरती तुम्हाला अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे, सॉरी अर्धा चमचा नाही, अर्धी चिमूट,
अर्धी चिमूट म्हणजे 1 चिमटीपेक्षाही किंचित अगदी 4 ते 5 दाणे बडीसोपचे त्या कागदावरती घालायचे आहेत आणि त्याच्यावरती 1 चिमूटभर किंवा अर्धा चिमूटभर हळद घालायची आहे. आता जे काही तुम्ही घातलेलं आहे, आता समजा हा कागद घेतला, कागदावरती मी नाव लिहिलं, त्याच्यावरती थोडीशी बडीसोप घातली, त्याच्यावरती 1 चिमूटभर हळद स्प्रेड केली, त्यानंतर या कागदाचा असा व्यवस्थित राऊंड करायचा. ठीक आहे, असा व्यवस्थित राऊंड करायचा आणि हा राऊंड करून जी दालचिनी आपण घेतलेली आहे ना, त्या दालचिनीमध्ये हा असा कागद व्यवस्थित टाकायचा. त्याचा जो भाग असतो आतला, जो खोल असतो, ज्याला गोल असं म्हणतो, त्यामध्ये हा कागद असा सहज जाईल. ठीक आहे, सहज गेल्यानंतर व्यवस्थित त्यात अडकेल अशा पद्धतीने त्या दालचिनीमध्ये हा कागद टाका. आता त्यानंतर ही जी दालचिनी आहे ती आपल्या उजव्या हातात घ्या. त्यानंतर त्या दालचिनीला पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. माझे पती माझ्याशी नीट वागत आहेत, माझे पती माझ्याकडे म्हणजे माझ्याशी नीट बोलत आहेत, मला जसं हवं तसे ते वागत आहेत, सगळंच चांगलं आहे, माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत आहेत. पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन झाल्या. एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं. लाल कुठलंही रेशमी घ्या, कुठलंही घ्या. त्या लाल रंगाच्या वस्त्रात ही जी दालचिनी आहे ती अशी ठेवा आणि त्यानंतर त्याला एक अशी गाठ मारा. गाठ मारल्यानंतर या कापडासकट ही दालचिनी जी आहे ती दालचिनी डाव्या हातात घ्या. आधी उजव्या हातात घेऊन अफर्मेशन आणि नंतर डाव्या हातात घ्यायची. डाव्या हातात घेऊन जो मंत्र सांगते तो मंत्र 21 वेळा म्हणायचा, फक्त 21 वेळा. मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम. त्या व्यक्तीचं नाव, आता ओम ह्रीम क्लीम XYZ वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम क्लीम XYZ वशम वशम स्वाहा. आता मी माझ्या पतीसाठी करते, माझ्या पतीचं नाव आहे सागर. ओम ह्रीम क्लीम सागर वशम वशम स्वाहा. आता तुम्ही ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं तिथे नाव घ्यायचं आणि हा मंत्र 21 वेळा म्हणायचा. आणि त्यानंतर तुमची पर्स असेल, तुमचं पॉकेट असेल तर त्यात हा दालचिनीचा तुकडा ठेवून द्यायचा. महिला साड्या घालत असतील तर तुम्ही तुमच्या साडीच्या पदराला असा हा बांधून ठेवू शकता. दिवसभर आपल्या सोबत ठेवायचा. रात्री जेव्हा झोपाल तेव्हा झोपताना तो पदराचा सोडायचा, उशीखाली ठेवायचा. सकाळी पुन्हा तो जवळ खिच्यात जिथे शक्य तिथे ठेवायचा. फक्त 7च दिवस हा आपल्या जवळ ठेवायचा. 7 दिवसांच्या आत या उपायाचा किंवा या रेमेडीचा पुरेपूर लाभ होईल. या उपायाने तुमच्या आयुष्यातून दूर गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल. आता काही लोक अशी असतील की ज्यांचा प्रॉब्लेम खूप मोठा असेल, संकट खूप मोठं असेल किंवा एखादा व्यक्ती न येणाराच असेल खूपच, तर त्यांनी हा दालचिनीचा तुकडा कमीत कमी 11 किंवा 21 दिवस तरी आपल्यासोबत आवर्जून ठेवा. ठीक आहे, 11 ते 21 दिवसानंतर तुम्ही हा दालचिनीचा तुकडा जो आहे तो आपल्या पदरातून किंवा आपण जिथे ठेवला तिथून काढा आणि कुठल्याही वाहत्या पाण्यात किंवा निर्माल्यात तुम्ही टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिला तरीही चालेल. आता हा उपाय शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून सुरू करून तो 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवसच आपल्याला करायचा आहे. समजा ज्यांना 21 दिवसातही बाय चान्स एखादा असा व्यक्ती असेल की ज्याला 21 दिवस जवळ ठेवून पण अनुभवच आला नाही, तर त्यांनी सेकंड मंथ म्हणजे पुढचा जो महिना येईल त्याच्या पुढच्या महिन्यात, तर त्याच्या पुढच्या महिन्यात लगेचच पुन्हा एक दालचिनीचा तुकडा घ्या आणि सेम सांगितल्या पद्धतीने करा. तुम्हाला मी 100 काय 101% सांगते, खात्रीने सांगते की ज्यांना म्हणजे असे 5% लोक असतील की ज्यांना नाहीच अनुभव आला, तर त्यांना पुढच्या महिन्यातील म्हणजे पुढचा जो महिना आहे त्या पुढच्या महिन्यातील 7 दिवसांतरी या उपायाचा अनुभव नक्कीच येईल. बघा, दालचिनी, बडीसोप, हळद, 3ही गोष्टी ज्या आहेत त्या अट्रॅक्ट करण्यासाठी, लोकांना वश करण्यासाठी, आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी या 3ही गोष्टी अत्यंत प्रभावी आहेत. जेव्हा या 3 गोष्टी तुम्ही त्या कागदात ठेवून त्या दालचिनीत तुम्ही घालून ठेवाल, दालचिनी खडा मसाला, दालचिनीमध्ये नवग्रहांचा वास असतो. दालचिनी ही माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. जेव्हा या दालचिनीवरती तुम्ही मंत्र, स्तोत्र, तंत्र म्हणून जेव्हा तुम्ही त्यामध्ये ह्या सर्व वस्तू एकत्रित करून जेव्हा तुम्ही त्या तुमच्या सोबत ठेवाल, तेव्हा तुमचे अस्थिर झालेले नवग्रह तुम्हाला साथ देतील. अस्थिर झालेले नवग्रह स्थिर होतील, आयुष्यातील अडथळे दूर होतील. कुठल्याही बाबतीत बघा, आपली कुठलीही इच्छा असेल किंवा काहीही असेल, तर जेव्हा त्यात कुठला तरी ग्रह अस्थिर होतो ना बऱ्याच वेळा, तेव्हा त्यात असंख्य विघ्न किंवा असंख्य अडथळे येतात. मात्र जेव्हा ते ग्रह स्थिर होतात तेव्हा अडचणी आपोआप सुटल्या जातात. या उपायाने तेच होईल की जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये
घरातील एखाद्या व्यक्ती तुमच्यापासून दूर जात आहे, नीट वागत नाहीये, तुम्हाला काहीतरी त्रास होत आहे, म्हणजे काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी ग्रहाचा तुम्हाला त्रास होत आहे किंवा कुठली तरी इडापिडा पाठी लागलेली आहे, 7.5 मागे लागलेली आहे, ज्यामुळे तुमच्यासोबत हे घडत आहे. जेव्हा तुम्ही या वस्तू तुमच्यासोबत ठेवाल तेव्हा तुमचे सर्व अडथळे दूर होतील, नवग्रह स्थिर होतील, तुमच्याकडे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल, वश ज्याला आपण म्हणतो वश क्षमता जी आहे ती वाढत जाईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, लोक तुमच्याकडे वश होतील आणि तुमच्या इशाऱ्यावरती ते नाचतील. तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.